भावा, आज ना मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुला. ठीक आहे, प्लीज थोडासा तुझ्याकडे वेळ असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. काल रात्री ना मी सहजच एक विचार करत होतो की आपली जी पोरं आहेत ना ती नेमकी अडकलीत कुठं माहिती आहे का. म्हणजे बघ ना, रोज सकाळी उठतोय, आपण फोन हातात घेतोय, आपल्याला माहीत असतं की आपल्याला आज काय कामं करायचे, सगळं माहीत असतं आपल्याला. अभ्यास करायचा असेल, नवीन काय शिकायचं असेल, जॉब शोधायचा असेल किंवा स्वतःच काहीतरी नवीन सुरू करायचं असेल, हे सगळं आपल्या डोक्यात फिट असतं. पण होतं काय, आपण 2 मिनटं, फक्त 2 मिनटं आपण इंस्टाग्राम ओपन करतो, रील्स स्क्रोल करायला लागतो आणि 2 मिनटाचे कधी 2 तास होऊन जातात ना, आपल्याला पण कळत नाही. आणि मग दुपारी आपल्याला पश्चाताप होतो की अरे यार, आजचा दिवस पण वाया गेला. आणि मग आपण स्वतःला समजवतो की चला दुपार तर झाली ना, ठीक आहे, आपण संध्याकाळपासून कामाला सुरुवात करू. परत संध्याकाळ होते, एखाद्या मित्राचा आपल्याला फोन येतो, लगेच आपण बाहेर जातो, तिकडे जाऊन चहा पितो, टाइमपास करतो. आणि मग घरी आल्यावर रात्रीच्या 12 वाजता बेडवर पडून आपल्याला एखादी आयडिया येते आणि कुठेतरी मनात एक गिल्ट वाटते की आजचा पण दिवस पूर्ण वाया गेला. आणि मग रात्रीच्या 12-1 वाजता आपण स्वतःलाच एक असं प्रॉमिस करतो की उद्या आपण 6 वाजता उठणार, फोनला हात नाही लावणार आणि उद्यापासून बघ तुझा भाऊ काय करतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा 6 वाजता सकाळचा अलार्म वाजतो ना, तेव्हा तुमचा भाऊ बंद करून परत झोपतो. आणि गमत म्हणजे हीच सायकल रिपीट चालू आहे आपली. हे फक्त तुझं किंवा माझं नाही आहे, हे आपल्या सगळ्या पोरांचं चालू आहे. आजकाल आपल्याला वाटतं की आपण खूप बिझी आहेत, आपल्याला वेळच मिळत नाही काही करायला. पण खरं तर आपण बिझी नाही, आपण डिस्ट्रॅक्ट झालो आहे. आपल्याला दर 2 मिनटाला फोन बघायची सवय झाली आहे. कसला मेसेज आला, कोणी काय स्टोरी टाकली, कोणाचं काय चाललंय, या सगळ्या जगात आपण स्वतःचं काय चाललंय हे बघायचं सोडून दिले. आणि त्यापेक्षा पण सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे का, आपल्या घरच्यांना वाटतंय की माझा मुलगा किंवा मुलगी खूप मेहनत करते, फोनवरती काहीतरी काम करत असेल, ते बिचारे डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवतात. पण आपल्याला स्वतःला आतून माहीत असतं की आपण काय करतोय. भावा, मी काय तुला इथं ज्ञान पाजळायला नाही आलो, मी पण ह्या सगळ्या गोष्टीतूनच जातोय. पण सांगायचा मुद्दा असा आहे की कधीतरी आपल्याला हा फोन हातातून बाजूला ठेवावा लागेलच ना, कधीतरी आपल्याला स्वतःला प्रामाणिक व्हावं लागेलच ना स्वतःशी. हे जे रोज रात्री स्वतःला खोटं प्रॉमिस करणं बंद करावं लागेलच ना कधी ना कधी. आज जर उठून आपण काही नाही केलं ना तर पुढचे 5 वर्ष आपण इथंच असू, हाच विचार करत आणि हेच सगळ्या रील्स बघत. त्यामुळे भावा, आता हा व्हिडिओ संपल्यानंतर थोडासा फोन बाजूला ठेव आणि ते काम कर जे तुला करायचं होतं. 10 मिनिटापूर्वी विचार केला होतास ना, ते काम आत्ता कर, आत्ताच सुरू कर. उद्याची वाट बघणं बंद कर भाई, ठीक आहे.